गुड मॉर्निंग कोल्हापूरकर. मी आज आलोय रंकाळ्यावर. आज असंच मन केलं की जाऊन बसूया आणि व्हिडिओ बनवूया काय तर नवीन. तर मी सकाळी जरा लवकर आलो होतो. तर सकाळी मी आल्यावर मला एवढं मस्त आणि छान वाटलं, काय सांगू तुम्हाला. मतलब एकदम शांत वातावरण, सकाळी गार वारा मस्त. आणि जे लोक बाहेरून कोल्हापूरमध्ये फिरण्यासाठी येणार आहे तर त्या लोकांनी मी एक सांगतो, तुम्ही रंकाळा जरूर ट्राय करा. रंकाळावर या, इथं फोटो घ्या. इथं बघा रंकाळ्याजवळ इथं बारक्या पोरांची जिम आहे. हे मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा बारक्या पोरांची इथं जिम आहे. मोठे पण पोरं करतात, म्हातारी लोक पण करतात जिम इथं. तर मी इथं बघा कसं इथं बसलोय. असं कधी शांत बसत नाही, कायम काय ना काय करतच असतोय. तर माझ्या मित्राला म्हणलो माझा एक शूट घे रे. तिथं गेलो जरा पुढं, पाणी बिणी बघत मला दिसली बोटिंग. मग माझ्या मनात आलं की जरा आपण आज बोटिंग करूया. मग मी लगेच तिकीट फटाफट काढलो आणि गेलो बोटिंगला. बघा माझी खुशी बघा. ते बोटिंग चालवताना ते पॅन्डलची बोटिंग होती. ते पॅन्डल मारून घायला आलो मी. मित्राला म्हणलो तू जरा मार. तसंच पुढे गेलो. मधी एकदम सुनसान आणि एकदम छान आणि एकदम म्हणजे असं वातावरण मी कुठं बघितलं नव्हतं कोल्हापुरात. कायम गर्दी, धावपळ लोक करत असतात. लोकांनी मी एवढंच सांगतो की कधी तर तुम्ही कोल्हापुरात या, आपल्यासाठी टायमिंग काढा आणि जरा बोटिंग आणि रंकाळ्याजवळ जरा जाऊन बसत जावा. सकाळी लवकर बसा नाहीतर रात्री तर बसा. तर जरा तुम्ही टायमिंग काढून बसत जावा. फॅमिलीसाठी टायमिंग द्या आणि जाऊन तिथे जरा बसत जावा. एवढा मस्त वाटते नाही आपली धावपळ जिंदगी इथे येऊन आहे नाही. आणि फील करायचं, कुठला पण वातावरण असून दे फील करायचं. फील केल्यानंतर नाही मजा वेगळी असते ती. हे बघा आता मी तुम्हाला खाली पॅन्डल दाखवताना नंतर मी तिथे ब्लॉग करणार होतो. कॅमेरामध्ये आवाज खरखरत होता म्हणून आहे ना ते केलं नाही. ते आवाज म्यूट केलो मी तिथं. मग आता आपलं टायमिंग व्हायला लागलं होतं अर्धा तास, म्हणून आपण जाणार होतो. जाता तुम्हाला एकच सांगतो, कोल्हापूरच्या ह्याला फोटो नक्की घ्या तुम्ही. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. कोल्हापूरची माहिती असंच देत राहतो मी तुम्हाला.